आमचा आता पुढचा प्रश्न हा राहणार आहे की अजून पार्थ पवार यांचं नाव याच्यात आलेलं नाहीये, पण दिग्विजय पाटील जर आरोपी दोन आहेत, दोघांविरोधात आरोपपत्र आहे दाखल, तर अटक एकालाच का, हा आमचा या क्षणाचा प्रश्न आहे. रवींद्र धंगेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. रवींद्र धंगेकर जी, तुमची पहिली प्रतिक्रिया, FIR झाला होता, Zee24 तास वारंवार या गोष्टीचा फॉलोअप केला होता, आज पहिल्यांदा पहिली मोठी अटक, पहिली मोठी डेव्हलपमेंट त्या प्रकरणात झालेली आहे, काय प्रतिक्रिया तुम्ही द्याल? तेजवानी आहे ते सराईत भूखंड माफिया आहे. यांची पार्श्वभूमी बघितलं तर हे कायम अशा पद्धतीचे धंदे करतायत, चुकीचे व्यवसाय करतायत बांधकाम खात्यामध्ये. आणि Zee24चं मनापासून अभिनंदन करावं लागेल की आता सध्या चॅनेलवाले ज्या पद्धतीनं पाठपुरावा करतात, त्याच्यामुळे पोलीस खातं असेल, महसूल खातं असेल आणि प्रामुख्याने आमच्यासारखे पुढारी यांना जागे आणण्याचं काम मी तुमच्या चॅनेलने केले. त्यामुळे हे सगळ्या प्रकरणामध्ये न्याय मिळण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. मी मनापासून धन्यवाद देईन. आणि आता याच्या पुढं राजकारणी माणसावर लोकांचा विश्वास झाला ना, आता विश्वास फक्त पत्रकार आणि वृत्तवाहिन्या ह्याच या देशाला वाचू शकतात. आणि Zee24चं मनापासून मी धन्यवाद त्यांच्या टीमला करेन की अशा पद्धतीचे आता जे गुन्हे होत असतील तर प्रामुख्याने एक पाऊल पुढे टाकून त्यांनीच आता ह्याचा पाद म्हणजे सगळे चित्र समाजापुढे आणलं पाहिजे, हा माझा म्हणजे एक माझं मत आहे. असं धन्यवाद रवींद्र धंगेकर. तुम्हाला वाटतं पण आताची एक अटक झाली आहे, आताची फक्त शीतल तेजवानीचं नाव समोर आलं, शीतल तेजवानीला अटक झाली, पण दोन त्याच्यात आरोपी आहेत प्रकरणामध्ये. जेव्हा FIR घेतला होता पोलिसांनी आरोपपत्रामध्ये, माझ्या माहितीप्रमाणे वृत्तवाहिन्यांनी हा सगळा विषय लावून धरला पाहिजे, त्यांच्याशिवाय हा विषय होणार नाही. आपण बघित असेल जैन बोर्डिंग मध्ये सगळ्याच वृत्तवाहिन्यांनी त्याच्यावर पाठपुरावा केल्यामुळं ती जागा जैन समाजाला मिळली. ही जागा ज्यांची असेल किंवा गव्हर्नमेंटची असेल किंवा त्या वतनाची असेल त्यांना मिळली तर उत्तम काम होईल. आणि खऱ्या अर्थाने आता तुम्ही लोकच न्याय देऊ शकता. आज तुमच्याशिवाय कोणाला जाग येत नाही, कोणी आता पोलीस कोणाचं ऐकत नाही, महसूल ऐकत नाही, राजकारणी ऐकत नाही आणि सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये भरायला गेलाय. नाही, नक्कीच आम्ही हे प्रकरण लावून धरलेलं आहे रवींद्र धंगेकरजी, आणि पुन्हा लावून धरू. अजूनही याच्यात बऱ्याच अजून लूज एंड ज्याच्यामध्ये आहेत, बऱ्याच गोष्टी अजून समोर याच्या बाकी आहेत. नक्की हा व्यवहार कसा झाला, कोणी नक्की कोणाला अंधारात ठेवलं होतं, या सगळ्या प्रकरणाची आम्ही चौकशी इथे करतो. जी, याच्यामध्ये एकच प्रकरण नाहीये, तुमच्याकडे अनेक लोक आता येत असतील. आता तुम्हाला वेळ